नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आज आपण 3 अल्पसंख्याक संस्था आणि या संस्थांमध्ये जे जाहिराती निघालेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, चला पहिली जाहिरात पाहूया. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती एका उर्दू भाषिक अल्पसंख्याक संस्थेची आहे. अंजुमन तलीमुल मुस्लिमीन ही ती संस्था आहे. डिटेलमध्ये पाहूया. तर अंजुमन तलीमुल मुस्लिमीनने चालवलेल्या अंशतः अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांवर खालील दर्शवलेल्या प्रमाणे रिक्त पदे भरावायची आहेत. ही जी अल्पसंख्याक संस्था आहेत ते 100% अनुदानित नाही आहे. ही जी पहिली संस्था आहे ते बाकीच्या ज्या 2 संस्था आहेत ते 100% अनुदानित आहे. आपण पहिली ही संस्था पाहणार आहोत. तर 20% अनुदानित तुकडी नजीम मलिक प्राथमिक शाळा शिवाजीनगर जळगाव. तर जळगावमधील ही शाळा आहे. इथे रिक्तपद कोणतं आहे? शिक्षण सेवकाचे रिक्तपद आहे. क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे HSC DED फुल टाईम पोस्ट आहे. मित्रांनो, ही 20% अनुदानितवाली जागा आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते CHB बेसिसवरती आहेत 3 पोस्ट आणि एक आहे ती फुल टाईम आहे 40% अनुदानितवरती. उर्दू अधिक इंग्लिश, MA उर्दू हवं आहे प्लस MA इंग्लिश हवं आहे आणि BEd हवं आहे. ठीक आहे. तर ही 40% अनुदानितवाली जागा आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे पोस्ट आहेत त्या क्लॉक आवर बेसिसवरती आहेत, म्हणजे तासिका तत्वावरती. त्याच्यात MSc फिजिक्स BEd हवं आहे, MSc केमिस्ट्री BEd किंवा MSc बायोलॉजी BEd. ठीक आहे. तर ह्या 3 पोस्ट क्लॉक आवर बेसिसवरती आहेत. तर शासन मान्य स्वयं अर्थसहाय्यित अशी जी तुकडी आहे त्यावरती कोणत्या पोस्ट आहेत ते पाहूया. उर्दू अधिक इंग्लिश, MA उर्दू अधिक MA इंग्लिश BEd ही फुल टाईम पोस्ट आहे. त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या एक फुल टाईम आणि एक क्लॉक आवर बेसिस अशा एकूण 6 पोस्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून. ठीक आहे. क्वालिफिकेशन क्रायटेरिया तोच आहे MSc फिजिक्स BEd, MSc केमिस्ट्री BEd आणि MSc बायोलॉजी BEd. त्याच्यानंतर मॅथ्ससाठी फुल टाईम पोस्ट आहे MSc मॅथ्स BEd. इकॉनॉमिक्स MA इकॉनॉमिक्स MPEd 1 फुल टाईम पोस्ट आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी MCA किंवा MSc IT किंवा MSc कम्प्युटर सायन्स किंवा MCM. ठीक आहे. ही सुद्धा फुल टाईम पोस्ट आहे. पण लक्षात घ्या की ही स्वयं अर्थसहाय्यित तुकडी आहे. पुढे काय म्हटले पहा. अनुभवी व उर्दू जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. गरजू पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्रासह 11 ऑगस्ट रविवारी रोजी सकाळी 10 वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर मित्रांनो, समजा तुम्ही जळगाव स्थित असाल आणि 20% 40% अनुदानित ह्या ज्या जागा आहेत तिथे ट्राय करायला हरकत नाही जर तुमच्याकडे दुसरा कोणता जॉब नसेल तर. ठीक आहे. पण आता पुढच्या ज्या 2 संस्था आहेत ते 100% अनुदानितवाल्या संस्था आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर ही जी संस्था आहे तिचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर शिक्षण संस्था. ही हिंगणघाटमधील धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. शाळेचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर प्राथमिक शाळा हिंगणघाट. आता पदे पाहूया आपण. अनुदानित शिक्षण सेवक 1ली ते 4थी 2 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता HSC सायन्स किंवा आर्ट DED. प्रवर्ग खुला आणि विशेष अर्हता BA BSc MSc IT कम्प्युटर असल्यास प्राधान्य दिले जाईल. त्याच्यानंतर शासन निर्णय क्रमांक 15 मार्चनुसार अनुज्ञेय पदे कोणत्या आहेत? अनुदानित शिक्षण सेवक 1ली ते 4थी 12 पदे आहेत ही. ठीक आहे. HSC सायन्स किंवा आर्ट DED खुला आणि विशेष अर्हता BA किंवा BSc MSc IT कम्प्युटर असल्यास प्राधान्य दिले जाईल. पुढे काय म्हटले पहा. शासन नियमानुसार आरक्षण अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्याप्रमाणे पात्र असलेल्या उमेदवारांना 16 ऑगस्ट 2024ला दुपारी 3 वाजेपर्यंत सत्यप्रतीसह अर्ज कार्यालयात पाठवावे. आवश्यक मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर मुलाखत कधी आहे? 17 ऑगस्टला आहे. पण तुमची जी कागदपत्रे आहेत ते 16 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत पोचली पाहिजेत आणि हे सत्यप्रतीसह जोडायचे आहेत. ठीक आहे. सत्यप्रतीसह अर्ज कार्यालयात पाठवावे. तर मुलाखत जसं मी म्हटलं तुम्हाला 17 ऑगस्ट 2024 2:30 वाजता आहे. स्थळ डॉक्टर BR आंबेडकर प्राथमिक शाळा हिंगणघाट जिल्हा वर्धा. ठीक आहे. तर वर्धा जिल्ह्यातील ही जागा आहे. अजून एक संस्था आहे मित्रांनो. ही जी संस्था आहे ती सुद्धा डॉक्टर BR आंबेडकर शिक्षण संस्थाच आहे. ठीक आहे. पण जी शाळा आहे ती कोणती आहे? डॉक्टर BR आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय.
ठीक आहे, ती अगोदरची होती ती प्राथमिक शाळा होती. अनुदानित शिक्षण सेवक 9वी ते 10वीसाठी एक पद आहे. BA इंग्लिश लिटरेचर आणि BEd असणं आवश्यक आहे. विशेष अर्हता कोणाला? भूगोल, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर असल्यास प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 4 पदे आहेत इथे. MA मराठी BEd, MSc फिजिक्स BEd, MSc बायोलॉजी BEd, MA इकॉनॉमिक्स BEd. कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर असल्यास प्राधान्य दिलं जाईल. पुढे काय म्हटले पाहूया. शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार अनुज्ञेय पदे. आता अजून पदे आहेत. ठीक आहे, शिक्षण सेवक 5वीसाठी 2 पदे आहेत. HSC सायन्स DEd 1 पद, HSC आर्ट DEd 1 पद, BA BSc कृषी पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल. त्याच्यानंतर 6वी ते 8वीसाठी त्याच्यानंतर 6वी ते 8वीसाठी सुद्धा शिक्षण सेवक आहेत आणि जवळजवळ 10 पोस्ट आहेत या. ठीक आहे, 5 ज्या पोस्ट आहेत त्या BSc बायोलॉजीसाठी 2 आणि BSc मॅथ्ससाठी 3 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर BA लिटरेचर इंग्लिश 1 पद, BA मराठी लिटरेचर 1 पद, BA हिंदी लिटरेचर 1 पद, BA BSc BPEd 1 पद आणि HSC ATD 1 पद असे एकूण 5 पोस्ट आहेत. इथे कृषी पदविका, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर असल्यास प्राधान्य दिले जाईल. शासन नियमानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2024ला 3 वाजेपर्यंत सत्यप्रतीसह अर्ज कार्यालयात पाठवावे. आवश्यक प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखत पुन्हा 17 ऑगस्टलाच आहे 10:30 वाजता. ठीक आहे, जो पत्ता आहे तो डॉक्टर BR आंबेडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट वर्धा. तर ह्या ज्या दोन्ही शेवटच्या 2 जाहिराती होत्या त्या दोन्ही वर्धा जिल्ह्यातल्या आहेत हिंगणघाटला आणि 17 तारखेलाच इंटरव्ह्यू आहे. पण तुमचे ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला 16 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत पोचवायचे तिथे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी अशा आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्याशी पाहणारे जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा फायदा करून घेता येईल. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.